उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे, पंकजा मुंडे यांच्यानंतर आता मनोज जरांगे देखील दसरा मेळावा घेणार आहेत. बीडमधील नारायणगडावर हा मेळावा होणार आहे. या मेळाव्यासाठी नारायणगडाच्या विश्वस्तांनीही तयारीला लागण्याचं आवाहन केलंय. दरम्यान मनोज जरांगेंचा हा मेळावा पंकजा मुंडेंसाठी आव्हान ठरणार आहे. पाहूया. उद्धव ठाकरे, जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, छत्रपती एकनाथ शिवाजी शिंदे, महाराज की, पंकजा मुंडे. दसरा मेळाव्यांच्या या यादीत आता आणखी एका मेळाव्याची भर पडणार आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे यांचाही दसरा मेळावा होण्याची शक्यता आहे. बीडमधील नारायणगडावर हा दसरा मेळावा घेण्याची तयारी सुरू असून विश्वस्तांसोबत चर्चा सुरू आहे. नारायणगडावरती दसरा मेळावा करायचा ठरला तर तो परंपरेचा दसरा मेळावा असणार. जर ठरला तर परंपरेचाच, कुठल्या जातीचा नाही, राजकारणाचा नाही. तिथं सगळे भक्त येऊन दर्शन घेतात. आणि जर ठरलं तर मी त्या मेळाव्याला जाणार. आज बैठक आहे मला, मी त्या मेळाव्याला जाणार. भक्तांचे, येणारे सगळ्यांचे, माता मावल्यांचे सगळ्यांचे आशीर्वाद मी तिथं जाऊन घेणार आहे, त्यांच्या पाया पडून. जर आज काय निर्णय होतो मला माहित नाही. जर हो ठरलं तर भयानक होणार आहे. दसरा मेळावा तो परंपरेत ताकदीनं लोक येणार आहे. पण तिथं राजकीय निर्णय काही होणार नाही. ती राजकीय जागा नाही. हा परंपरेने चालत आलेला हा नारायणगडाचा दसरा मेळावा आहे. आणि यावर्षी या दसऱ्या मेळाव्याचे नियोजन सर्व जाती धर्माला धरून चालणारा हा दसरा मेळावा आहे. सर्व पक्षीय हा दसरा मेळावा आहे. आणि त्या ठिकाणी आमचे संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील या ठिकाणी या दसरा मेळाव्यासाठी हजर राहून आणि सर्व नियोजन दसरा मेळाव्याचं या मनोजदादा पाटील यांनी आणि यांच्या कार्यकर्त्यांनी या नियोजन आणि बैठकीचं नियोजन केलेलं आहे. ही नियोजन बैठक आनंदात पार पडलेली आहे. सर्व सुख सोयी, सर्व पाणी असेल, डॉक्टरची टीम असेल, जेवणाची सोय असेल, निवारा असेल, काय ज्या सुविधा लागणाऱ्या सर्व या ठिकाणी चर्चा झालेली आहे. विशेष म्हणजे ज्या बीड जिल्ह्यात गोपीनाथ मुंडेंनी दसरा मेळाव्याची सुरुवात केली, त्याच बीड जिल्ह्यात आता मनोज जरांगे मराठा समाजाचा दसरा मेळावा घेणार आहेत. गोपीनाथ मुंडेंनंतर पंकजा मुंडेंनी भगवानगडावर दसरा मेळाव्याची परंपरा कायम ठेवली. लाखो गोपीनाथ मुंडे समर्थक दरवर्षी या मेळाव्याला हजेरी लावतात. त्यामुळे राज्याच्या राजकारणातलं पंकजा मुंडेंचं राजकीय महत्त्व अधोरेखित होतं. मात्र आता जरांगेंच्या रूपाने पंकजा मुंडेंसमोर मोठं आव्हान उभं राहू शकतं. जरांगेंच्या मेळाव्याला लाखोंच्या संख्येनं मराठा समाज एकवटणार. याच मेळाव्यातून मनोज जरांगे आगामी निवडणुकीबाबत भूमिका स्पष्ट करू शकतात. त्यामुळे राज्याच्या राजकारणात भगवानगड विरुद्ध नारायणगड असा नवा अध्याय सुरू होण्याची दाट शक्यता आहे. लोकसभा निवडणुकीत पंकजा मुंडेंना जरांगे फॅक्टरचा चांगलाच फटका बसला होता. मात्र विधानसभेला हाच राजकीय संघर्ष अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. त्यातच भाजपचं राजकीय गणित बिघडवण्यासाठी जरांगे सज्ज झाले. तारखा ठरल्याशिवाय आम्ही निर्णय घेणारच नाही. काय करायचं, पाडायचे का उभा करायचे, तारखा जाहीर नाही. त्यामुळे आम्ही काहीच बोलणार नाही त्यावर. त्यांच्या तारखा तर होऊ दे एकदा. त्यांचे गणित जर नाही बिघडले तिथून पुढे आता अमित शहा साहेबांनी पुन्हा दुसरं ढवळून ठेवलंय. आता ही खेळ की मी आंदोलन हाताळणार, असं करणार, तसं करणार. बघू मग तुम्ही कशी हाताळतात. ती निवडणुकीत एवढं सोपं नाही साहेब. नारायणगडावर दसरा मेळावा घेणं हे जरांगेंच्या राजकीय वाटचालीचं पहिलं पाऊल ठरू शकतं. दसरा मेळाव्यातून जरांगे काय घोषणा करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. स्वानंद पाटीलसह मोहसिन शेख, NDTV मराठी, बीड.